तर शेतकरी मित्रांनो, आपल्या गोष्ट शेतकऱ्याची या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही दुग्ध व्यवसाय करायला, पण दुग्ध व्यवसाय कधी परवडू शकतो त्यासाठी तुम्हाला थोडा संयम, वेळ तर कोणाही बिझनेसला द्यावाच लागतो, पण दुग्ध व्यवसायामध्ये सगळ्यात जास्त पैसा तुम्हाला जर मिळणार असेल तो वगार पालनात होतो. म्हणजे दुग्ध व्यवसाय तर चालू ठेवा, पण आपल्या घरचे वगार जे असतील त्यांचं संगोपन चांगलं तुम्हाला करावं लागणार आहे. आपण जे वगार आहेत ते जोपर्यंत मोठे होत नाही तोपर्यंत लक्ष देत नाही, पण आपल्या कसं लेकराचं जसं आपण सोय घेतो तशी जर या वगारांची घेतली तर चांगल्या प्रकारे होऊ शकतो. तर बघू शकता हे तिन्ही म्हैस यांच्या विक्रीसाठी, तर ही घरची वगार तयार केलेली आहे बघा. तर आज नाही म्हणलं तरी 3 वर्षापासून घरची वगारला चांगली सोय केली आणि आज रोजी ही घरची वगार चांगलं बेनिफिट यांना मिळवून देऊ शकते. तर आता हे वगार जे आहे या वगारांची आपल्याला काळजी घेण्यासाठी, जसं आपण लहान मुलांना प्रोटीन देतो, विटॅमिन देतो, तसं जर या वगाराला आपण जर चांगल्यापैकी सोय घेतली तर नक्की रिझल्ट आपल्याला चांगला मिळतो आणि वगार चांगल्या घरी तयार होऊन त्याच्यापासून आपल्याला चांगलं उत्पन्न मिळू शकते. तर वगारासाठी वेटरना कंपनीचं बोईगुरु आहे, तर ते बोईगुरु तुम्ही वापरू शकता 3 महिन्यापर्यंत, आणि 3 महिन्यानंतर काल हे पण वापरू शकता. आणि त्यामुळे तुमचं वगार जे आहे ते चांगल्या प्रकारे वगार तयार होईल आणि म्हैस तयार होऊन तुम्हाला चांगलं उत्पन्न, म्हणजे घरच्या वगारीची जर चांगली सोय केली तर नक्की अशा प्रकारे वगार तयार होऊन आपल्या इथं म्हैस पालनाला आपल्याला जास्त म्हशीची रेट देऊन विकत घेण्याची गरज नाही आणि वगार आपल्याच वातावरणात वाढल्यामुळे चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पन्न मिळू शकते. तर नक्की तुम्ही वगार पालनावर जरासा भर द्या, आपल्या दुग्ध व्यवसायाचं चालू ठेवा, पण आपल्या इथं जे वगार तयार आहेत त्यांना चांगलं पोषण करून वगारीची सोय करून त्यांना लवकरात लवकर चांगलं प्रोटीन, विटॅमिन देऊन तुम्ही आपल्या वगार म्हैस काढू शकता. तर नक्की बोईगुरु जे आहे ते आपल्याकडे मिळेल. तर नक्की आपल्या गोष्ट शेतकऱ्याची या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि फेसबुकला फॉलो करा. जय जवान, जय किसान.